नमस्कार, जय महाराष्ट्र। तर पुन्हा एकदा मी आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन माहिती घेऊन आली आहे तुमच्या सर्वांसाठी। तर नवीन जी अपडेट आहे ती लाडक्या बहिणींसाठी आहे। अखेर डिसेंबरचे पैसे कधी मिळणार याचा सर्वत्र चर्चा सुरू आहे। सगळ्या महिलांना प्रश्न पडला आहे की डिसेंबरचे पैसे मिळणार की नाही 2100 रुपये। तर त्याबाबत मोठी अपडेट समोर आली आहे। तर फडणवीसांची सभागृहातून गुड न्यूज आहे। अखेर तारीख त्यांनी सांगितली आहे। तर 2100 रुपये महिलांच्या खात्यात कधी जमा होणार आहेत ते आपण त्यासाठी तुम्ही संपूर्ण व्हिडिओ पहा, म्हणजे तुम्हाला डिटेलमध्ये समजून जाईल तर लाडक्या बहिणींचा निर्णय पुढचा काय आहे तो। तर लाडकी बहीण योजनेअंतर्गत आतापर्यंत लाभार्थी महिलांच्या खात्यात 5 हप्ते जमा करण्यात आले आहेत। मात्र आता डिसेंबरचा हप्ता जो आहे तो कधी जमा होणार याचा मोठा प्रश्न सगळ्यांना पडलेला आहे। तर यावर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे। जेव्हा सभागृहात चर्चा चालू होती तेव्हा देवेंद्र फडणवीस यांनी लाडक्या बहिणींचा उल्लेख केला आहे आणि 7 तारीख यांच्यासाठी सांगितली आहे। तर अंतरिम अर्थसंकल्पामध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची घोषणा करण्यात आली होती। तर ही एक सरकारची महत्त्वाकांक्षी योजना आहे। तर लाडकी बहीण योजनेच्या घोषणेनंतर जुलैपासून लगेचच या योजनेची अंमलबजावणी करण्यात आली होती आणि जुलैपासूनचे ते नोव्हेंबरपर्यंतचे 5 हप्ते लाभार्थी महिलांना खात्यात जमा झाले आहेत। म्हणजे 7500 रुपये महिलांच्या खात्यात आतापर्यंत जमा झाले आहेत। पण आता ज्यामध्ये योजनेमुळे किंवा आचारसंहितेमुळे जी थांबली होती योजना, तर त्या आता डिसेंबरचा हप्ता जो आहे तो सरकार कधी जमा करणार आणि खात्यामध्ये पैसे किती जमा होणार, 1500 रुपये होणार की 2100 रुपये, याकडेच आता सर्वांचे लक्ष चालू आहे की राज्यात सर्वात मोठा प्रश्न आता हाच आहे लाडक्या बहिणींना की पैसे जमा कधी होणार। तर जेव्हा नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन सुरू होते त्यावेळी विधानसभेत बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे। तर तसेच यावेळी बोलताना त्यांनी विरोधकांवर देखील हल्लाबोल केला। आम्ही जी आश्वासनं दिली आहेत ती आम्ही पूर्ण करणार आहोत, कुणीही मनात शंका ठेवू नये आणि लाडकी बहीण योजना सुरूच राहणार आहे असंही फडणवीस यावेळी सभागृहात म्हटले आहेत। म्हणजे त्यांनी सांगितलं आहे की लाडक्या बहिणींना टेन्शन घेऊ नका, आम्ही जो शब्द सांगितला आहे तो तुम्हाला शब्द पाळण्यात येणार आहे आणि लाडक्या बहिणींना जे पुढचे पैसे आहेत ते नक्कीच मिळणार आहे। डिसेंबरचा हप्ता लवकरच मिळणार आहे असं त्यांनी सांगितलं आहे। तर आमची एकही योजना बंद होणार नाही, लाडकी बहीण योजना सुरूच राहणार आहे असं त्यांनी त्यावेळी सभागृहात सर्वांसमोर भाषण करताना म्हटले गेले आहे। तर अधिवेशन संपल्यानंतर लाडक्या बहिणींना डिसेंबरचे पैसे मिळणार आहेत असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे। तर दरम्यान पुढे बोलताना त्यांनी म्हटलं की या योजनेच्या कोणत्याही निकषात बदल करण्यात आलेले नाही आहेत। आपण ज्यांनी अर्ज केला त्या सर्वांना पैसे देत आहोत असंही त्यांनी यावेळेस म्हटलं आहे की म्हणजे जेव्हा निकष संपतील तेव्हा डिसेंबरचा हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। तर काय आहेत लाडकी बहीण योजनेचे निकष, तर अंतरिम अर्थसंकल्पामध्ये या योजनेचा घोषणा करण्यात आली। ज्या कुटुंबात आर्थिक उत्पन्न कमी असेल अशा महिलांना आर्थिक आधार देण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे। तर ज्या कुटुंबाचं आर्थिक उत्पन्न जे आहे वर्षाला 2.5 लाखांपेक्षा कमी आहे त्या महिलांना आणि त्या 21 ते 65 वर्ष वयोगटातील महिलांसाठी सुरू करण्यात आलेली आहे। तर निकष पूर्ण करणाऱ्या प्रत्येक अर्जदार महिलेला या योजनेचा लाभ मिळत आहे। या योजनेअंतर्गत महिलांच्या खात्यात आतापर्यंत दर महिन्याला 1500 याप्रमाणे 5 हप्ते जमा झालेले आहेत असं सरकारने जाहीर सांगितलेलं आहे। तर आता जे आहे ते अंतरिम जी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमध्ये घोषणा करण्यात आली होती की त्यांची कोणतीही योजना बंद होणार नाही, त्यामुळे लाडक्या बहिणींना टेन्शन नसावे असं त्यांनी सांगितलेलं आहे। तर जे डिसेंबरचा हप्ता आहे तो लवकरच जमा होणार आहे असंही महिलांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा केली आहे। तर महिलांनी काळजी नसावी आणि तुमचे जर फॉर्म भरले गेले नसेल तर तुम्ही त्याचं पडताळणी करावी आणि तुम्ही फॉर्मची जी प्रक्रिया आहे ती पूर्ण करा असंही त्यांनी सांगितलेलं आहे। तर अशी ही माहिती आहे, अशी ही सरकारची नवीन अपडेट आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता सभागृहामध्ये बोलताना सांगितलेलं आहे। तर महिलांना काळजी नसावी असंही त्यांनी म्हटलेलं आहे। तर अशी ही नवीन अपडेट आहे। तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजेच तुमच्यापर्यंत नवनवीन अपडेट माहिती पोहोचत राहील। धन्यवाद।